श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण घोडेगाव येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. हे अनुभव जेव्हा मी ऐकला त्यावेळेस मला एकच वाटलं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मना त्वाची रे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. जे काही आपण पूर्वसंचित केलेलं असतं त्याचं फळ मिळतं, पण त्याचबरोबर जर गुरुसेवा असेल, गुरुची भक्ती आपल्या माथी असेल तर आपल्यासोबत काय घडू शकतं. आपण जर त्यांच्यावरती अविश्वास दाखवला आणि त्यांना जर एका कपाटामध्ये बंद केलं तर काय होऊ शकतं ते देखील या अनुभवामधून आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, माझे नाव मोनाली सोमनाथ उकिरडे असे आहे. मी राहणार घोडेगाव, भीमाशंकर. मी आज तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेला खूप मोठा अनुभव शेअर करत आहे. तसे तर महाराजांनी आत्तापर्यंत खूप छोटे मोठे अनुभव मला दिले आहे. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटतो की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. मी जवळपास 4-5 वर्षापासून सेवेत आली, पण खऱ्या अर्थाने 3 वर्षापासून सेवेत आली असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण सुरुवातीचे जे 2 वर्ष होते ते महाराज काय, महाराजांची सेवा काय, ते कसे करतात काही माहीत नव्हतं. माझ्या शेजारच्या ज्या ताई होत्या त्या स्वामी स्वामी करायच्या, स्वामींच्या आरतीला जायचं, मला स्वामींच्या आरतीला जायचं असं म्हणायच्या. त्यावेळेस मला काहीच माहीत नव्हतं की स्वामी काय, स्वामींची सेवा काय, ह्या कुठल्या स्वामींचं बोलतात हे देखील मला माहीत नव्हतं. पण असंच बोलता बोलता त्या एकदा मला म्हटल्या की चल माझ्यासोबत आरतीला येतेस का. पण मनात नसताना म्हणतात ना की जबरदस्तीने एखाद्या ठिकाणी जावं, आपल्याला असं जाण्याची वेळ येते, तशी वेळ माझ्यावरती आली आणि मी महाराजांच्या मठामध्ये नकळतपणे गेले, आरती केली. अशी कधीतरी मी आरतीला जायची, पण मला असं काही जे म्हणतात ना की भाव श्रद्धा जे असते ती त्यावेळेस काही उत्पन्न झालेली नव्हती. आरती करायची, एखाद्या देवतेची आरती करायची या हेतूने जायचं आणि आरतीवरती करून यायचं, असं माझं झालं. पण त्यानंतर स्वामी भक्तांनो, स्वामींनी जो काही खूप मोठा अनुभव दिला, तो अनुभव आल्यानंतर मी आता इतकी स्वामींची वेडी झालेली आहे की स्वामींशिवाय मला काहीच करायला आवडत नाही. स्वामी जिथे असतील तिथे मला खूप आनंद वाटतो, जिथे स्वामी नसतील तिथे मला थांबावं देखील वाटत नाही. जर स्वामींची मी सेवा केली नाही तर मला करमत नाही, मनावरती काहीतरी दडपण आल्यासारखं वाटतं आणि मग मला जेव्हा सेवा करेल तेव्हा मला खूप छान बरं वाटतं, मन हलकं झाल्यासारखं वाटतं आणि जी आत्मिक समाधान आहे ते मिळाल्यासारखं मला वाटतं. स्वामी भक्तांनो, असा मला अनुभव आला तो म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न झालं, आत्याच्याच मुलाला तिला देण्यात आलं, आत्याच्या मुलासोबत लग्न झालं आणि माझ्या बहिणीला प्रेग्नेन्सी राहिली, तिला बाळ झालं. 5 दिवसाचं बाळ झालं आणि ते बाळ एक्सपायर झालं. त्यामुळे सर्वांना खूप दुःख झालं, सर्वजण खूप दुःखी झाले. आपण जरी किती दुःखी झालो, पण जे आईचं जे हृदय असतं, तिला जे दुःख होतं तिचं बाळ गेल्यानंतर, ते दुःख कोणीही जाणू शकत नाही. तिला प्रचंड वेदना झाल्या, प्रचंड दुःख झालं. त्यानंतर दुसरं देखील असंच झालं, दुसऱ्यांदी देखील बाळ झालं, ते देखील 5व्या दिवशी गेलं. त्यामुळे सर्वजण हे खूप हादरले आणि त्यानंतर माझे जे दाजी होते ते खूप ड्रिंक करत होते, तिला खूप त्रास देत होते, त्यामुळे ती खूप कंटाळली होती. आता जर बाळ जर असते तर त्यांच्यामध्ये तिचं मन रमलं गेलं असतं, पण ते बाळही नाही, त्यामुळे ती खूप एकटी पडल्यासारखी झाली. मग घरच्यांनी सर्वांनी निर्णय घेतला की त्यांना डायव्हर्स द्यायचा म्हणून, आणि मग त्यांचा डायव्हर्स वगैरे सर्व झाला. त्यानंतर तिचं दुसरं लग्न देखील करून देण्यात आलं. दुसरं लग्न झालं. इकडे आता महाराजांची सेवा माझी सुरू झालेली होती. माझं हळूहळू महाराजांच्या सेवेमध्ये मन लागायला सुरुवात झाली होती. मी सेवा सुरू केलेली होती. सेवा फार काही नाही, पण स्वामीचरित्र वाचणे, माळी जपणे,
त्यानंतर तारक मंत्र म्हटणे आणि जे काही मंत्रस्तोत्र आहे थोडेफार ते मंत्रस्तोत्र बोलणे, अशी सेवा माझी सुरू होती. महाराजांवरती एक विश्वास बसलेला होता. म्हणतात ना, जे काही श्रद्धास्थान वगैरे आहे ते श्रद्धास्थान निर्माण झालेलं होतं. 3 वर्षापासनं महाराजांची सेवेत होते. त्या 3 वर्षात महाराजांनी खूप छोटे मोठे खूप सारे अनुभव दिले. त्यानंतर माझ्या बहिणीचं दुसरं लग्न झालं. तिचा संसार सुखी व्हावा, ती आनंदित राहावी एवढीच इच्छा माझी होती आणि महाराजांकडे तीच प्रार्थना होती. आणि तसंच महाराजांनी तिला खूप छान घर दिलं. घरचे सर्व व्यवस्थित, तिच्या मिस्टरांचा स्वभाव देखील छान, तिला सर्वजण खूप जीव लावतात. सर्व काही व्यवस्थित सुरळीत सुरू होतं. आणि मी तिला स्वामींची सेवा सांगितली. ती देखील स्वामींची सेवा करत होती. तिला प्रेग्नेन्सी राहिली आणि पुन्हा तिची डिलेवरी झाली आणि पुन्हा तेच जे सुरुवातीला घडलं तेच पुन्हा घडलं आणि तिचं बाळ गेलं. तिच्यासाठी मी स्वामींकडे 11 गुरुवारचं व्रत त्यावेळेस करत होते. तिची जेव्हा प्रेग्नेन्सी राहिली, कारण पुन्हा असं घडू नये म्हणून मी स्वामींकडे तिच्यासाठी मागत होती आणि 11 गुरुवार करत होती. 1 गुरुवार माझा राहिला होता, त्यामध्येच महाराजांनी असं काही घडवलं हे मला वाटत नव्हतं, कारण माझा महाराजांवरती प्रचंड विश्वास होता की स्वामी सर्व काही व्यवस्थित करतील म्हणून. आणि मग मी स्वामींची सेवा करत असताना तिला जे बाळ झालं ते एक्सपायर झालं. सर्वांना खूप दुःख झालं, मलाही दुःख झालं की मी महाराजांना खूप रागवली. तुम्ही असं कसं केलं, तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही माझ्या विश्वासाला जागले नाही, तुम्ही मला निराश केला आहे, तुम्ही नाहीच, असं मी म्हटले. आणि मी महाराजांना पूर्णपणे कापडामध्ये पॅक केलं आणि कपाटामध्ये बंद करून ठेवलं. त्यांना कपाटामध्ये बंद करून ठेवल्यामुळे मला खूप बेचैन देखील वाटायचं, पण मी त्यांना विश्वास नसल्यासारखं कपाटामध्ये बंद केलं, कारण त्यांनी असं का बरं केलं असं मला वाटायचं. या अगोदर महाराजांनी मला खूप वेळेस दर्शन देखील दिले. स्वप्नामध्ये येऊन श्रीपाद श्रीवल्लभ रूपामध्ये दर्शन दिले. परमपूज्य गुरुमाऊलीने देखील मला त्यांच्या पायावरती डोकं ठेवून दर्शन दिलं. हे खूप घडलं, पण मग असं का बरं घडलं, मी तर सेवा करत होती, मग असं घडलं. त्यानंतर मग पुन्हा मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये महाराज माझ्या स्वप्नात आले आणि महाराज मला म्हणायला लागले की मला कपाटातून बाहेर काढ असं म्हणत होते. त्यानंतर मी महाराजांना कपाटामधून बाहेर काढलं, कारण माझी जी मावशी आहे ती देखील म्हटली की देवाला असं बंद करून ठेवू नये, देवाला मोकळं कर. जसं माणूस असतो, माणसाला श्वास घ्यायला त्रास होतो, एका ठिकाणी गुदमरल्यासारखं होतं, तसंच देवाला देखील होतं, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा प्राण असतो. ते सुद्धा एक आपण जरी मूर्ती म्हणून ठेवत असलो, पण ते मूर्ती रूपात नसून ते सगुण रूपामध्ये वास करतात, असं मावशीने जेव्हा सांगितलं. त्यानंतर मी महाराजांना त्या कपाटातून बाहेर काढलं, पुन्हा सेवेला सुरुवात केली, पुन्हा माझी सेवा सुरू झाली. त्यानंतर माझ्या बहिणीला पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली. ज्यावेळेस आम्हाला ही वार्ता कळाली की ती प्रेग्नेंट आहे, त्यावेळेस खूप भीती वाटत होती आणि महाराजांना मी कळवून आता ह्यावेळेस प्रार्थना केली की स्वामी एकच करा, जर हे बाळ तुम्हाला ठेवायचं असेल तर हे बाळ तुम्ही एकदम व्यवस्थित ठेवा, त्याला पूर्ण आयुष्य बनवा, त्याला असं जन्माला घालून नेऊ नका, कारण ते दुःख खूप आहे. आम्ही हे दुःख आता सहन करू शकतो, पण त्याला जन्माला घातल्यानंतर ते दुःख आम्ही सहन करूच शकत नाही. आता आमच्या दुःखाचा पारावार होईल, कारण हे का बरं घडत होतं हे डॉक्टरांनी सांगितलं होतं. हे जरी वैज्ञानिक कारण डॉक्टर सांगत असेल, पण आपलं जे काही आपलं कर्म आहे, पाप आहे पूर्वजन्मीचे, त्यामुळे हे घडत आहे हे पोथी आपल्याला सांगते आणि डॉक्टर जे काही त्यांचं वैज्ञानिक कारण आहे ते सांगतात. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे. ओ निगेटिव्ह असल्यामुळे बाळ आणि तिचं हे काही मॅच होत नाही, त्यामुळे असं काही तिच्यासोबत घडत आहे आणि असं घडत राहील असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे खूप टेन्शनचं वातावरण होतं, खूप भीती वाटत होती. यावेळेस महाराजांना कळवळून प्रार्थना केली की असं काही होऊ देऊ नका, त्याला पूर्णपणे जीवदान द्या आणि मी तुमचे 108 स्वामी चरित्राचे पारायण करेल असं मी म्हटले. मागचा माझा जो 1 गुरुवार होता तो गुरुवार मी काही केला नाही, पण 108 स्वामीचरित्र पारायण करेन असं म्हटलं. तिच्यासाठी मी गुरुचरित्र पारायण केले. त्यानंतर मी महाराजांचे 108 स्वामीचरित्राचे पारायण केले. तिला त्यावेळेस सेवा सांगितल्या, कारण
आई जेव्हा आपले खूप दुःख सहन करू शकते, पण बाळापासून लांब जाण्याचं दुःख आई सहन करू शकत नाही. एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळेस तिने हे दुःखाला सामोरं गेली होती. आता तिच्यामध्ये ही शक्ती नव्हती, त्यामुळे ती देखील सेवा करायला तयार होती आणि तिने देखील सेवा केल्या. मी तिला 108 स्वामींच्या आरत्या करायला सांगितल्या. 108 स्वामींच्या आरत्या केल्या तर आपलं जे काही पापकर्म आहे मागच्या जन्मीचं ते पूर्णपणे संपतं असं मी तिला म्हटले. तिने 3 गुरुचरित्र प्रेग्नेन्सीमध्ये पारायण केले. जोपर्यंत तिचा 9वा महिना अर्धा होत नाही तोपर्यंत ती सकाळ संध्याकाळ महाराजांच्या आरतीला हजर राहू लागली, आरतीला जाऊ लागली आणि तिचा 9वा महिना हा पूर्णपणे भरला. त्यानंतर डिलिव्हरीचा काळ जवळ आला. तिची ट्रीटमेंट ही पुणे येथे चालू होती. ट्रीटमेंट पुणेमध्ये असल्यामुळे तिचं हे जे काही सासर होतं ते संगमनेर आणि त्यामुळे एवढ्या लांबची ट्रीटमेंट आणि जर दुखायला लागलं तर कसं करणार, हा डॉक्टरांचा खूप हे होतं. तर मग डॉक्टर म्हटले की आपण त्या ॲडमिट करून सेक्शन करून घेऊया असं आमचं ठरलं. त्यानंतर मग तिला ॲडमिट करण्यात आलं. तिचं सेक्शन झालं. होऊन महाराजांनी तिला खूप छान असा मुलगा दिला आणि आम्हाला खूप भीती वाटत होती, कारण 4-5 दिवस झाले की बाळ एक्सपायर व्हायचं. पण ह्यावेळेस आत्ता नुकतंच माझ्या बहिणीची डिलेवरी झाली आणि तिचा बाळ हे आज 22 दिवसाचं होऊन गेलं आहे. त्या बाळाला काहीच झालेलं नाही आणि ती देखील एकदम सुखरूप व्यवस्थित ठणठणीत बरी आहे. हेच खूप मोठं कृपा महाराजांची आहे. महाराजांनी एवढी मोठी कृपा केली, पूर्वसंचितात नव्हतं, भाग्यात नव्हतं, ते महाराजांनी दिलं आहे. माझ्या बहिणीला आई बनण्याचं सुख दिलं आणि त्या बाळाला जे काही जीवदान दिलं ते स्वामी सेवेने मिळालं आहे. जे काही 3 गुरुचरित्राचे पारायण, 108 स्वामींच्या आरत्या केल्या आहे आणि मी देखील तिच्यासाठी महाराजांकडे विनंती केली आहे. ती विनंती महाराजांनी स्वीकारली आहे. मला आता खूप पश्चाताप होतो की मी महाराजांना कपाटामध्ये कशी बंद करू शकते. पण आपली बुद्धी जी असते ना, एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण लगेच महाराजांना दोष द्यायला सुरुवात करतो. महाराजांशी खूप वेगवेगळं महाराजांना बोलतो. पण महाराज आपली आई आहे, ती खरंच सांभाळून घेते. आईला जरी आपण रागवलं तरी आई आपल्याशी प्रेमानेच बोलते. आपल्या भक्तावरती, आपल्यावरती येणारं संकट दूर करत असते. ती पुढे उभे राहते. तसेच महाराज आपल्यासमोर पुढे उभे राहतात. महाराजांनी म्हटलंच आहे, ज्याचा मी हात धरतो त्याला कधीच सोडत नाही आणि खरंच महाराजांनी तसं माझ्यासोबत केलं. हा अनुभव देऊन आम्ही सर्वजण खूप कृतकृत्य झालेलो आहे. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, त्या बाळाला दीर्घ आयुष्य द्यावं, त्याचं खूप आयुष्य वाढावं आणि माझी बहीण आणि ते खूप सुखात आनंदात राहावं. त्यांची कृपा माझ्या बहिणीवरती कायम राहावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. शेवटी जाता जाता एकच स्वामींकडे मागावंसं वाटतं, ते म्हणजे असं की नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्या विण नाही दुजी श्रेष्ठ आहे, अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुम्हा विण प्रार्थू कुणाला, समर्था तुम्हा विण प्रार्थू कुणाला. स्वामी तुमच्याशिवाय आम्हाला या जगात कोणीच नाही, तुमच्याशिवाय आम्ही कुणालाच प्रार्थू शकत नाही. तुम्हीच आमची आई, बंधू, सखा सर्व काही आहात. जशा प्रकारे आत्तापर्यंत संकटात साथ दिली तसेच यापुढेही द्या आणि आम्हाला तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी कधीच देऊ नका हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, तुम्हाला देखील असेच महाराजांचे अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे.